पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इथे होती काल पेटी। इथे खाली? हो, शेकडो वर्ष सुरक्षित होती, पण काल पेटी म्हणजे मला पण नीट माहित नाही। निघायचं आपण? हो चल। चला। नेत्रा, मला एक प्रश्न पडलाय। काय? खरं तर आज खूप वर्षांनी मी मंदिरात आलो आणि या जगात देव आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाही। तू आता हात जोडून म्हणालीस की देवी आईनेच सगळं योजून ठेवलंय। जर देवी आई खरंच ऐकत असेल तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तिला। ज्या मुलीला त्रिनयना देवीचं वरदान आहे त्याच मुलीबरोबर गावातले सगळे लोक हे असं का वागतात? काय आहे का उत्तर? काही प्रश्नांची उत्तरं अशी मिळत नसतात साहेब। योग्य वेळ आली की देवी आई स्वतःच ते प्रश्न सोडवते। निघूयात? मी चाललोय वाऊशीला। ताईने मेसेज केला तुझ्याकडनं पैसे घ्यायला। अनिल, ओय अनिल, अरे काय बघतोस या पेटीकडे तू पण? काय नाही केलं या पेटीसाठी? पण निघालं काय? तुला सांगतो, ह्या नेत्रा नावाच्या साडीसाथीने ना डोक्याचं भज करून ठेवले। हा, मी पण काय नाही केलं, पण दरवेळेला त्या मुलीने ना माझे सगळे प्रयत्न हाणून पाडलेत। अरे ती हाणून पाडते, पण तुझी बहीण ती तर स्वतःला अतिशहाणी समजते ना। पण या पुस्तकात असं काय आहे की या वेळेला ती सुद्धा सॉलिड घाबरली। हा ठीक आहे ना, ताई बघून गेल काय करायचं ते। आणि आपण काय माशा मारत बसायचं? नाही, आता मीच बघतो काय आहे या पुस्तकात। हे बघ अनिल, तू ऐक। तू गप्पा अनिल गप्पा राहा। तू त्याला हात नको लावू, ऐक माझा। तू याला हात लावू, काय करतोय? त्याला हात नको लावू, ऐक माझा। ऐक, तुला सांगतोय बघ, लांब राहा। उद्या जर का तुझ्या जीवाचा काही बरवाट झाला ना, मी जबाबदार नाही, सांगून जातो तुला अनिल। हे बघ, मी ताईला फोन करतो, ताईला फोन करून सांगेन की तू हे बघ काहीतरी होईल, तुला सांगतो, ऐक नको। तू कशाला करतो? तू ऐक माझं, हे बघ काहीतरी होईल, तू थांब रे बाबा। तू श्री, हे काय रे? नाही, मला नाही बघायचं, तुला सांगतो। तू पण बघू नको, वाचू नकोस, ते ऐक माझं। तू पोय काय? हे बघ ना काय? नाही, तू मी नाही। श्री प हे अनिल, काय होतं? ऐक, तुला हे
तुला सांगितलं ना, वाचू नकोस म्हणून. काय होतं तुला? ए अनिल, बघ तू 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 काय होतं तुला? रक्त नाकातून रक्त येते तुझ्या. हे सगळं ना या कालपेटीमुळे होत आहे. आम्हा एक विचारू. ती काल पेटी चोरीला गेली. ती उघडली सुद्धा गेली असेल, पण या सगळ्याचा आपल्या नेत्राला काही त्रास नाही ना होणार. आभा, तुमच्या देवीला सांगा, नेत्रा इथे नसते त्यामुळे तिला या सगळ्याचा काहीही त्रास होता कामा नये. आबा हो, आपलं काय, आपलं आयुष्य गेलं, पण नेत्राच्या पुढ्यात तिचं अख्खं आयुष्य पडलंय. तिला तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे तर जगताच येत नाही आबा. तिच्या वयाच्या मुलींप्रमाणे एव्हाना खरं तर तिचं लग्न होऊन सुखी संसार सुरू व्हायला हवा होता. आबा, अजूनही ना वेळ गेलेली नाहीये. आपण आपल्या नेत्राला घेऊन ना कुठेतरी लांब निघून जाऊया. एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देऊया. सुखी राहील होती. आबा, आई, नेत्र नेत्रा आई, नेत्रा, बाळा तू. नमस्कार. नमस्कार, या ना आत या. हो. सुनबाई, अगं इतक्या दिवसांनी नेत्रा आलीये, भाकर तुकडा वाळून टाक तिच्यावरनं. हो आबा, तू थांबा, मी आलेच. हे माझे आबा. आबा, अद्वैत साहेब. नमस्कार. तुमच्याविषयी खूप ऐकलंय मी नेत्राकडून. नेहमी सांगत असते, आबा असं सांगतात, आबा असं करतात. नेत्रा, ये. आबा घराला. हो हो. या आत्या. अद्वैत साहेब, नेत्रा, शूज काढ. या ना आत या. या या. आबा, मी आलेच. जाऊन मी येते, जाऊन तुम्ही बसा. हो. आबा, नमस्कार करते. सुखी राहा बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. नमस्कार करतो आबा. सुखी राहा, सुखी राहा. अद्वैत साहेब, बसा. तुम्ही प्लीज मला साहेब नका म्हणू, अद्वैत म्हणा. तुम्ही पण मला माझ्या आजोबांसारखेच आहात. अद्वैत, बस. थँक्यू. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. आणि अद्वैत, तुझे मनापासून आभार. तू माझ्या नेत्राला इथे घेऊन आलास. खूप बरं वाटलं रे माझ्या नेत्राला पाहून. काय ग, काय करतेस? नाही, इतक्या लवकर आलात? मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून आलो.
पण तू काय बघत होतीस? पाणी. थँक्यू. मी ते महालक्ष्मीचं व्रत करणार आहे ना, म्हणून बघत होते त्याची पोथी आरती काही सापडते का. बाय. आधी पोचला? काही आयडिया नाही. अहो विचारा ना मग, तो पोचला का? बराच वेळ झाला. पाली, तू निश्चिंत राहा. हे बघ, नेत्रा सोबत आहे, अद्वैत सुरक्षित आहे. एक सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की इतका विश्वास एखाद्या व्यक्तीवर ठेवणं, ते पण घरातल्या बाहेरच्या व्यक्तीवर, कितपत योग्य आहे? खरंय तुझं, मला पटतंय. काय रुपाली, आजकाल जवळच्या माणसांवरतीही विश्वास ठेवणं कठीण झालंय. पण तुला सांगू का, अनोळखी असून सुद्धा नेत्राने आपल्या घरासाठी, अद्वैतसाठी जे काही केलंय, त्यामुळे नेत्राबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आणि रुपाली, नेत्रा सोबत असताना अद्वैत नेहमीच आनंदी असतो. त्यामुळे तूही त्यांना फोन करायला जाऊ नकोस. ते त्यांच्या वेळेनुसार येतील. वाह, छान आहे का तुझं घर? नेत्रा, हो पाणी. हो. मिनरल वॉटर का? अहो, तुम्हाला आमच्या घरच्या पाण्याचा त्रास नको ना व्हायला म्हणून. आई चोके, याची काहीच गरज नव्हती. थँक्यू. साहेब बसून प्या ना. नेत्रा, काय ग? नेत्रा अशी अचानक आलीस, सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? सगळं व्यवस्थित आहे. खरं तर तिला तुमची खूप आठवण येत होती, म्हणून मीच घेऊन आलो. आणि तिला आम्ही इथे येणार आहोत याची अजिबात कल्पना नव्हती. देवळात गेली होती. नेत्रा, देवळात गावकरी भेटले असतील ना ग? हो. ते काही बोलले नाहीत ना तुला? बोलले नाही. तिला देवळात जाऊ सुद्धा देत नव्हते. बट डोंट वरी, आता तिला कोणीही अडवणार नाहीये. आय एम सॉरी. खरं तर मी इथे पहिल्यांदाच आलोय, पण काय नाही, जर अशा लोकांना आपण वेळीच नाही थांबवलं ना तर अति करतात ते. आणि मला एक कळत नाही, नेत्रासारख्या मुलीबरोबर असं कसं करू शकतात ते. बाबा मला म्हणाले होते तुम्हीच त्या मंदिरात पुजारी आहात म्हणून. मग तरीही गावकरी नेत्राबरोबर असे वागले. आणि इतक्या वर्षात त्यांना कोणीच काहीच बोललं नाही. साहेब आपण निघायचं नाही, म्हणजे पुण्याला जायला उशीर होईल ना. नेत्रा, इट्स ओके, वेळ आहे आपल्याकडे अजून. आपण छान बसून गप्पा मारूयात. हं? आबा या ना, बसा. आबा, त्या देवळाच्या इथे एक माणूस भेटला आम्हाला. तो म्हणत होता काल मंदिरातून कसली तरी पेटी, काल पेटी चोरीला गेली आहे म्हणून. ना मी ती जागा सुद्धा पाहिली. पण असं काय होतं त्या पेटीत? कारण घाबरलेत सगळेच खूप. वेट, शेकडो वर्षांपासून त्या गाभाऱ्यामध्ये ती पेटी होती. बरं. त्या पेटीत काय आहे कुणालाच माहित नाहीये. पण असं म्हणतात की त्या पेटीतून भूतकाळात जाता येतं आणि भविष्य काळातही जाता येतं. आर यू सिरियस? नाही म्हणजे एका फिल्म मध्ये पाहिलंय मी की एक ट्रंक असते आणि त्यातून आपण फ्युचर मध्येही जाऊ शकतो. आणि सॉरी मी हसलो यावर, पण म्हणजे कसं शक्य आहे ना हे? माझा तरी विश्वास नाहीये या सगळ्यावर. म्हणजे एका साधारण पेटीमधून आपण वेगळ्या काळात कसे जाणार? साहेब घरी सगळे वाट बघत असतील ना, आपण निघूया का वेळेत? मला भूक लागलीये. आबा, मी दुकानातून वेफर बिस्किट घेऊन येते. वेफर्स आणि बिस्किट? मी तुमच्या आजच्या जेवणाचं इतकं कौतुक ऐकलंय नेत्राकडून, तुम्ही मला वेफर्स देणार खायला? तुम्ही इथे जेवणार आहात? हो. नेत्राला काही प्रॉब्लेम आहे का?
नाही तसं असेल तर मी घरी जाऊनच जेवेन. मी नाही 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 मला कशाला असं आई मी लगेच भाकऱ्या करायला घेते. हा चुलीवर. हो अमेझिंग. मी लागते स्वयंपाकाला लगेच. हो. आले जावा. मी आईला मदत करते. सासूमा सॉरी मगाशी ते मला काही बोलायचंच नाहीये त्या विषयावर. जे झालं ते झालं. ज्याला जे योग्य वाटेल ते त्यांनी करावं. कमी टाक जरा. फाल्गुनी ते माझं व्हाईट शर्ट कुठे आहे? मला नाही माहित. ऐक ना, तुझं डोकं ठिकाणावर नाहीये मला माहिती आहे, पण ऍटलीस्ट माझ्या वस्तू तरी जागेवर ठेवत जा. तेजस एवढा काय आहे रे? तू बघ ना तुला मिळेल. जा. सापडत नाहीये म्हणून आलोय इथे. जा पटकन शोधून दे जा. तेजस तारुण्या नेहमीच बघू. हा पटकन जा. जा मी बघते. 2 सिट्या वागे के बंद कर. हा गेस जाते मी. आई खूपच बिझी झालीस का तू? काय झालंय? मी तुला मेसेज केला होता मला काही पैसे हवेत म्हणून. तू पाहिलास पण मला काही रिप्लाय नाही केलास. कंपनीचे पैसे उधळतोयस म्हणून शेखरने कंप्लेंट केले. अगं मी पण पार्ट आहे ना त्या कंपनीचा. मी काम करतो ना तिकडे दिवस रात्र. काही पैसे केले खर्च तर काय प्रॉब्लेम झालाय तू सांग ना तुझ्या नवऱ्याला. मला ना लेक्चर नको देऊस. तुला पैसे द्यायचेत की नाही तेवढं सांग, विषय संपव. लाज नाही वाटत तुला बोलायला? नाही मी समजू शकते तुला पैशांची गरज आहे, पण अद्वैत आणि शेखरच्या नजरेत येईल असं का करतोयस तू? आई तुला नाही लाज वाटली? तेजस एवढी वर्ष मजा मारलीस तू. त्या राजाध्यक्षांची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर व्हावी म्हणून एवढी वर्ष मला ताटकळत ठेवलेस तू. तू मस्त जगतेस ग ऐश्वरामात. माझं काय? आई, मी कुठे या सगळ्यांमध्ये? काय बोलतोयस तू? तू काय वागतेस ना ते बघ. एक मेसेजला रिप्लाय करता येत नाहीये तुला. नव्हते द्यायचे पैसे तर सांगायचं ना तसं. अगं तेच सावत्र तू का परक्यांसारखी वागतेस ना ते कळत नाही. आई आले. हे काय जेवायला इथे? मी खाली बसतो. साहेब तुम्ही साहेब आहो तुम्ही खाली काय बसताय? हो म्हणजे तुम्ही सगळे असंच बसता ना घरी जेवायला? हो कारण आम्हाला सवयीच आहे, पण तुम्ही वर बसता ना नेहमी. नेत्रा इट्स ओके. अहो साहेब पण. आणि हे काय तुम्ही नाही जेवणार आहात का? हो तुम्ही सुरू करा, नंतर आम्ही बसू जेवायला. नंतर? नाही नाही नंतर नाही, तुम्ही सगळे माझ्या बरोबर बसा प्लीज. नाहीतर अगं. नाही प्लीज, नाहीतर मी जेवणार नाहीये. बरं बसूया. चल घेऊया जेवणाचं. आबा तुम्ही पण बसा. पण अद्वैत निदान काहीतरी खाली घालतो ना. हो हे मस्त आहे की, काहीच हरकत नाही. तुम्ही पण बसा. हो हो बसतो.
कमाल. खूपच छान.